नमस्कार मित्रांनो, सर्वांना वाटते आपलं वजन कमी व्हावं, पण कसं व्हावं हे कोणाला कळत नाही. तर सर्वांनी आपलं वजन कसं कमी करायचं याविषयी मी तुम्हाला काही हेल्थ टिप्स देत आहे. तर चला आपण लवकर स्टार्ट करूया. तुम्ही पण डाएट सुरू करता, 2 दिवस छान पाळता आणि मग सगळं पुन्हा आधीसारखं होतं का? वजन कमी करायचं आहे पण उपाशी राहायचं नाही, जिमलाही जायचं नाही आणि तरीही बदल हवा आहे, बरोबर ना? तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. मी फक्त 20 दिवस रोजच्या छोट्या सवयी बदलल्या, ना क्रॅश डाएट ना कठीण व्यायाम, आणि माझं 3 किलो वजन कमी झालं. काय केलं, कसं केलं आणि तुम्ही हे सोप्या पद्धतीने कसं फॉलो करू शकता हे सगळं आज मी तुम्हाला अगदी प्रॅक्टिकल पद्धतीने सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित हा बदल तुमच्यासाठीच आहे. सर्वात आधी मी काय केलं, रोज सकाळी उठल्यावर मी ब्रश न करता 1 ग्लास कोमट पाणी प्यायला सुरुवात केली. कारण सकाळी पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात, मेटाबॉलिझम सुरू होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. हळूहळू शरीर हलके वाटायला लागते आणि सकाळपासून एनर्जी वाढते. आता दुसरा नियम म्हणजे काय, तर दुसरं मी काय केलेलं आहे, पाणी प्यायल्यानंतर मी 5-10 मिनिटे हलके स्ट्रेचिंग किंवा घरात थोडं चालणे सुरू केले, ज्यामुळे स्नायू सक्रिय होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील फॅट जलद बर्न होते. सुरुवातीला थोडा त्रास वाटला, पण 2-3 दिवस शरीराला सवय लागली. तिसरं म्हणजे सकाळी पाणी प्यायल्यावर काहीही खाण्यापूर्वी थोडा वेळ शांत बसणे, शरीराला पचनासाठी वेळ देणे हे खूप उपयोगी ठरते. यामुळे सकाळी हलके ब्रेकफास्ट घेतले तर शरीर जास्त कॅलरीज जमा करत नाही. चौथं म्हणजे मी जेवणात पूर्णपणे मैद्याचे पदार्थ टाळले, जसे की नूडल्स, पिझ्झा, पेस्ट्री किंवा प्रोसेस्ड ब्रेड, कारण हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवतात आणि मेटाबॉलिझम हळू करतात. त्यामुळे वजन कमी होण्यास प्रत्यक्ष फायदा झाला. पाचवं म्हणजे भात खूप कमी प्रमाणात घेतला, कारण जास्त भात खाल्ल्यास शरीरात साखर वाढते, रक्तातील ग्लुकोज पातळी वाढते आणि वजन वाढते. सुरुवातीला भूक जास्त वाटली, पण हळूहळू सवय झाली. सहावं म्हणजे चपाती फक्त गरजेपुरती घेतली, जास्त खाल्ल्यास वजन वाढू शकते, त्यामुळे दिवसातून फक्त 1 ते 2 चपाती पुरत्या घेतल्या. सातवं म्हणजे जेवणात भाकरीचा वापर केला, कारण ती हळूहळू पचते, शरीराला पुरेशी एनर्जी देते आणि पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते, त्यामुळे संध्याकाळी जास्त भूक वाटत नाही. आठवं म्हणजे जेवण करताना मी पोट फक्त 70% भरलेलं ठेवलं, पूर्ण पोट भरून खाल्लं नाही, कारण जास्त खाल्ले तर शरीरात फॅट जमा होते. हळूहळू ही सवय अंगी पडल्यावर ओव्हर इटिंग नाहीशी झाली. 9. जेवण सकाळी 1च्या आधी आणि रात्री 8च्या आधी पूर्ण केले, ज्यामुळे शरीराला पुरेसा ब्रेक मिळतो आणि जास्त कॅलरीज साठत नाही. सुरुवातीला वेळापत्रक पाळणे कठीण वाटले, पण 4 ते 5 दिवसात मला सवय लागली. 10. दिवसातून फक्त 2 वेळा जेवण घेतले, सकाळी हलके आणि सायंकाळी मुख्य जेवण, ज्यामुळे फॅट बर्निंग नियमित राहते आणि वजन नैसर्गिक पद्धतीने कमी होते. 11. सकाळी पाणी प्यायल्यानंतर हलके स्ट्रेचिंग केले आणि 10 ते 15 मिनिट चालले, ज्यामुळे मेटाबॉलिझम सुधारला, शरीर हलके वाटले आणि दिवसात एनर्जी कायम राहिली. 12. जेवणात फळे घेतली, पण फक्त 1 ते 2 तुकडे, ज्यामुळे नैसर्गिक विटॅमिन्स मिळाले आणि साखर जास्त झाली नाही. हे प्रत्यक्ष अनुभवून मला समजले की फळांचे प्रमाण जास्त घेतले तर सुद्धा वजन कमी होणे थांबते. 13. सकाळी पाणी प्यायल्यानंतर थोडा वेळ शांत बसणे आणि शरीराला पचन सुरू करण्यास वेळ देणे हे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरले. 14. भाकरी खाल्ल्यावर थोडा वेळ विश्रांती घेतली, जेणेकरून पचन नीट झाले, पोट जास्त भरलेले वाटले नाही आणि संध्याकाळी जास्त खाण्याची सवय कमी झाली. 15. दिवसातून 2 वेळा जेवणाचे पालन करणे, सकाळी हलके आणि संध्याकाळी मुख्य जेवण, हळूहळू शरीराच्या फॅट बर्निंग सिस्टीमला स्थिर ठेवते आणि वजन कमी होणे सोपे होते. 16.
मैदा पूर्णपणे टाळल्यामुळे शरीरात साखर नियंत्रित राहिली, पचन सुरळीत राहिले आणि फॅट जमा होण्याची शक्यता कमी झाली. 17वा, भात आणि चपाती कमी प्रमाणात घेतल्यामुळे दिवसातून कॅलरीज कमी झाल्या आणि प्रत्यक्ष अनुभवाने वजन कमी होणे माझे सुरू झाले. 18वं, सकाळी पाणी प्यायल्यानंतर हलके चालणे, स्ट्रेचिंग आणि जेवणाचे नियोजन यामुळे शरीरात ऊर्जा वाढली, वजन नैसर्गिक पद्धतीने कमी झाले आणि हळूहळू शरीर हलके वाटू लागले. 19 म्हणजे जेवण 70% भरलेले ठेवले, ओव्हर इटिंग टाळले, फॅट बर्निंग नियमित ठेवले आणि सकाळी संध्याकाळी नियमित पाळल्यामुळे दिवस संपेपर्यंत हलकेपणा जाणवला. 20 म्हणजे या सर्व सवयींचे पालन 20 दिवसांनी मला प्रत्यक्ष अनुभव आला की माझे वजन 3 किलो कमी झाले, शरीर हलके वाटते, एनर्जी कायम राहते, पोट भरलेले आणि हलके वाटते आणि हळूहळू ही सवय माझ्या अंगी पडल्यामुळे वजन नियंत्रित राहिले. लक्षात ठेवा, वजन कमी करणं म्हणजे शरीराला शिक्षा देणं नाही, तर शरीराची काळजी घेणं आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या अशाच प्रवासासाठी माझ्यासोबत जोडलेले राहा, कारण बदल हळूहळू होतो पण कायमचा होतो. धन्यवाद.